नमस्कार, मी मयुरी। आजही काही नवीन टिप्स मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। आधीच्या टिप्सना चांगला प्रतिसाद दिल्यामुळे धन्यवाद। चला तर मग सुरुवात करूया टिप्सला। टपरीसारखा कडक चहा बनवायचा असेल तर सर्वप्रथम गॅसवर चहाचं भांडं ठेवा, त्यात अर्धा कप पाणी घाला, मग त्यात 2 कप पाणी घाला आणि मग 2 चमचे चहापत्ती घालून मिक्स करा। नंतर त्यात आलं ठेचून घाला, मध्यम आचेवर गॅस ठेवा, दूध घाला, उकळी आल्यावर गॅस बंद करा। मस्त असा कडक चहा तयार होतो। डाळ तांदळाला कीड लागल्यास ते साफ करण्यासाठी त्यात हळकुंड टाकून ठेवा। हळदीचा गंध तीव्र असतो म्हणून डाळीतून कीड निघून जाते। हळकुंड एक सुती कापडात घेऊन गाठ बांधा आणि डब्यात ठेवा, त्यामुळे डाळ तांदळाची कीड निघून जाते। कापूर आणि तुपाचा दिवा लावल्याने वातावरण शुद्ध होते आणि डास कीटक दूर होतात। काळे झालेले बर्नर स्वच्छ करायचे असेल तर सगळ्यात आधी बर्नर गॅसमधून काढून घ्या। एका मोठ्या भांड्यात गरम पाणी, अर्धा कप बेकिंग सोडा आणि 1 कप विनेगर मिसळा। हे मिश्रण बर्नरवर 20 मिनिटं लावून ठेवा, नंतर मऊ कपड्याने स्वच्छ करा। भरलेले कारले बनवताना मसाल्यामध्ये थोडासा गूळ टाकला तर ते फार चविष्ट होतात। मेथीचा कडूपणा जाण्यासाठी त्यामध्ये मीठ टाकून थोडा वेळ ठेवा। तांदळाला किडे लागू नये म्हणून आज आणखी एक उपाय सांगणार आहे। तांदळामध्ये जाड मीठ टाकले की त्याला कीड लागत नाही। मेथी पराठे बनवायच्या वेळी त्यात थोडी दही मिक्स केली तर मेथीचा कडूपणा निघून जातो। शिरा बनवायच्या वेळी जर जास्त गोड झाला तर त्यामध्ये मखाने वाटून त्याची पावडर टाकली की त्याचा गोडवा कमी होतो। अशाच नवीन टिप्ससाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।